महात्मा गांधी आमचा बाप नाही तर तो पाकिस्तानचा बाप असेल. धवलसिंह मोहिते पाटील. बीडचे गेवराई तालुक्यातील ब्रह्मगाव या गावामध्ये हनुमानाच्या मूर्तीला गोमूष लावण्याच्या प्रकरणावर सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला धवलसिंह मोहिते पाटील यांनी हजेरी लावली आणि याच कार्यक्रमात बोलताना धवलसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलंय की महात्मा गांधी हा आमचा बाप नाही तर तो पाकिस्तानचा बाप असेल असे वक्तव्य मोहिते पाटील यांनी केले. त्यामुळे आता या वक्तव्याची चर्चा जोरदार होताना पाहायला मिळते. ते काय म्हणालेत हे सविस्तरपणे पाहूया. हनुमानाची विटंबना केली जाते. ही विटंबना करत असताना ह्या विटंबनेच्या विरोधामध्ये जेव्हा आमचे हिंदू कार्यकर्ते त्या ठिकाणी विरोध दर्शवतात, तर विटंबना करणाऱ्यावरती एकच जणांवर गुन्हा आणि संविधानाच्या पद्धतीनं विरोध करणाऱ्यांवरती 6 जणांवरती गुन्हे दाखल झाले. अरे एका मूर्तीवर आमच्या गोमातेची हत्या एकच जण करू शकतो का? तिचे तुकडे करून तिचं रक्त आणि मांस आमच्या मारुतीच्या अंगावर फासण्याचं काम एकच व्यक्ती करू शकतो का? कुठंतरी पाणी मुरतंय. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की आता हे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे आणि या हिंदुत्ववादी सरकारामध्ये जर आमच्या हिंदूंवरतीच अन्याय होऊ लागला तर तुम्ही वेळीच सुधारा, नाहीतर तुमचे काही खैर नाही. ही मातृभूमी ही आपली आई आहे. आई इतके वर्ष त्या काँग्रेसवाल्यांनी आपल्याला फसवलं. देशाचा बाप म्हणतो ते महात्मा गांधी म्हणायचे. अरे ते काय आमचा बाप नाही, ते पाकिस्तानचा बाप असेल. भारत देश ही आमची मातृभूमी आहे. भारत भूमी आपली आई आहे. आपला बाप कोण आहे माहिती आहे का? हिंदू धर्म हा आपला बाप आहे. आपल्या धर्मात लिहिलंय मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. सगळ्यात पहिले स्थान आहे आपल्या आईला आहे, वडिलाला आहे. त्यामुळे आपल्या मातृभूमीला आणि आपल्या धर्माकडे भविष्यात जर कोण वाकड्या डोळ्यांनी बघत असेल तर ते डोळे काढायचे पहिले यांना, मग संविधानात बघू आपण. कारण ही लांडी जर आपलं संविधान मानत नसतील, ही लांडी जर आपलं संविधान मानत नसतील तर संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळणं फार अवघड आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी बीड.